नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये प्रोडक्ट अँड प्राइसिंग हा थर्ड चॅप्टर सुरू केला होता आणि त्यातलं प्रोडक्ट या घटकाविषयी संपूर्ण माहिती मिळवलेली आहे. मग आपण P4 म्हणजेच मार्केटिंग मिक्स असं सुद्धा म्हणतात. या P4 मधला दुसरा P पाहतोय आपण आज, प्राइसिंग. तर बघा, आपण याची सुरुवातीला कन्सेप्ट पाहू की नेमकं प्राइसिंग म्हणजे काय आहे. तर बघा, आपल्यासमोर वाक्य आहे, प्राइसिंग इज अ फंडामेंटल ॲस्पेक्ट ऑफ फायनान्शियल मॉडेलिंग. काय आहे? एक प्राथमिक ॲस्पेक्ट आहे. कशाचं? तर ती फायनान्शियल मॉडेलिंग, वित्तीय मॉडेल असलेला हा एक घटक आहे. कारण व्यवसायात कोणत्याही वस्तूला मूल्य असल्याशिवाय ती वस्तू मौल्यवान आहे असं सिद्ध होत नाही. यानंतर दुसरा घटक आहे, वन ऑफ द पार्ट ऑफ 4 P's. तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे 4 P आपल्याला पाहायचे आहेत. हे 4 P यापैकी तिसरा घटक जो आहे, यात 2 P आहेत. कुठला? प्रोडक्ट अँड प्राइसिंग. या एकूण 4 P'लाच मिळून मार्केटिंग मिक्स नावाचा हा प्रकार तयार होतो. मग यामध्ये तिसरा घटक, प्राइस इज द ओनली रेव्हेन्यू जनरेटिंग एलिमेंट्स amongst the 4 P's, rest of the being cost center. जे आपणास 4 P पाहिजे आहेत, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस. तर यापैकी जो P आहे, कुठला? प्राइस, तो एकमेव असा घटक आहे तो केवळ रिव्हेन्यू देत असतो. नाहीतर पहा, बाकीचे प्रोडक्ट, प्लेसमेंट अँड प्रमोशन हे 3 जे घटक आहेत, हे रिव्हेन्यू उत्पन्न करत नाही. मग पैशाच्या संदर्भात घेवाणदेवाण असेल, उत्पन्न मिळत असेल, महसूल मिळत असेल, तरच एखादं कार्य कोणतंही यशस्वीपणे चालू शकतं. म्हणजेच पैशाच्या बाबतीत महत्त्वाचे असणारा घटक म्हणजे हा प्राइसिंग. यामुळंच व्यवसायाला एक विशिष्ट दर्जा प्राप्त होतो आणि आपल्या उत्पादनाला सुद्धा एक विशिष्ट किंमत मिळत असते. मग याची डेफिनेशन पाहू आपण. प्राइसिंग इज द मेथड ऑफ डिटर्मिनिंग द व्हॅल्यू ऑफ प्रोसिजर will get in the exchange of goods and services. प्राइसिंग हा घटक जो आहे, the value of procedure will get exchange of goods and services. याचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे की जेव्हा वस्तूची किंवा सेवेची आदानप्रदान करू आपण, तेव्हाच हे मूल्य, ही प्राईस आपणास प्राप्त होत असते. म्हणून दुसऱ्या भाषेत सुद्धा असं म्हणता येईल, प्राइसिंग मेथड इज यूज टू सेट द प्राइस ऑफ प्रोसिजर्स
ऑफरिंग रिलेवंट टू बोथ प्रोसिजर अँड द कस्टमर. या पद्धतीनं आपणास ही दुसरी व्याख्यासुद्धा करता येते. मग यातला महत्त्वाचा आता घटक पाहू आपण, इम्पॉर्टन्स ऑफ प्राइसिंग डिसिजन. इम्पॉर्टन्स सुरू करण्या अगोदर परत एकदा आपण प्राइसिंग या घटकाची उजळणी करू की प्राइसिंग हा एकमेव असा घटक आहे जो व्यवसायासाठी रेव्हेन्यू प्राप्त करून देतो. हे मिनिंगमध्ये तुमच्याकडून लिहिण्यात आलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं 1-1.5 पॅराग्राफ लिहिता येतो. आणि डेफिनेशन आपण पाहिलेली आहे की वस्तू आणि सेवांच्या आदानप्रदानातूनच आपल्याला काय होत असतं, ती प्राईस मिळत असते. कशातून? गेट इन द एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. मग हे इम्पॉर्टन्स आपल्यासमोर आता आहेत. तुम्हाला अभ्यास करत असताना केवळ सुरुवातीस सर्व हे घटक मुद्दे जे दिले आहेत याचं परफेक्ट पाठांतर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी सोपं जाईल. पहिला आहे फ्लेक्झिबल एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स. मार्केटिंग मिक्समधला हा लवचिक घटक आहे. लवचिक का म्हणला असेल हो? तर बघा, प्राईस कमी होते, जास्त होते किंवा कॉन्स्टंट राहते. म्हणजे काय? तर बाजारातील बदलावानुसार किंवा विशिष्ट मागणीनुसार ही किंमत नेहमी फ्लेक्झिबल राहत असते. आणि हा एकमेव घटक आहे जो जास्त फ्लेक्झिबल राहत असतो. उदाहरणार्थ, सोन्याचे भाव वाढतात, कमी होतात, स्थिर होतात, आणखी वाढतात. याच पद्धतीनं हा प्राइसिंगसुद्धाच काम करत असतो. मग असं म्हणता येईल, प्राइसिंग इज द मोस्ट ॲडजस्टेबल ॲस्पेक्ट ऑफ द मार्केटिंग मिक्स. Prices can be changed rapidly as compared to other element like product, place and promotion. या 3 घटकांसारखे स्लो बदलण्याऐवजी प्राईस हा चटकन लक्षणे दाखवणारा घटक आहे. मग आता तुमच्या लक्षात आलं की फ्लेक्झिबल का म्हणतात? कारण पैशामुळे किंवा किमतीमुळे जो चटकन बदल पाहायला मिळतोय तो केवळ एकमेव घटक आहे, प्राईस. दुसरा पॉईंट पाहू आपण, राईट लेवल प्राइसिंग. द रॉंग प्राइस डिसिजन कॅन बी ब्रिंग अबाउट द डाउनफॉल. द डाउनफॉल ऑफ अ कंपनी. It is the extremely significant to fix price at the right level after sufficient market research and evaluation of factors like competitors, strategies, market condition, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. बघा, यामध्ये असं आपणास सांगता येईल की योग्य निर्णय घेतल्यानंतर
जे कंपनीची स्ट्रॅटजीज आहे, मार्केटिंग कंडिशन आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे, या सर्व घटकांचा समन्वय साधता येतो. मग त्यासाठी आपणास ही प्राईस फिक्स किंवा परमनंट ठेवता येत नाही. तर मार्केट रिसर्च आणि इव्हॅल्युएशननुसार आपणास वेळोवेळी त्यामध्ये बदल करावा लागतो. तेव्हाच किंमत बदलाची ही किमया घडून येत असते. बघा, सध्या आपण टी व्हीवरती जाहिरात पाहत आहोत व्हील या वॉशिंग पावडरची. तर ते जाहिरातीमध्ये काय दाखवतात? व्हील पूर्वी जेवढ्या प्रमाणात मिळत होता, म्हणजेच अर्धा किलो 1 किलो ज्या प्रमाणात मिळत होता तेच प्रमाण सध्या हे आहे, मात्र फक्त किंमत कमी झाली आहे. कशामुळं किंमत कमी केली असतील हो? बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन वॉशिंग पावडरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या कंपनी या व्यवसायात समाविष्ट आहेत आणि आपल्या व्यवसायाचं अस्तित्व टिकवून ठेवणं हे प्रत्येकाला गरजेचं आहे. मग व्हील कंपनीसुद्धा इतर कंपन्यासारखंच 1 रुपयाच्या पाऊचपासून 1 किलो आणि हायेस्ट 5 किलोच्या बॅगपर्यंत विक्री करते. मग याची प्राईस तुम्हाला कंपॅरिझन करता येऊ शकते. मग राईट लेवल ऑफ प्राइसिंग हा घटक तुमच्या लक्षात आला. यानंतरचा तिसरा घटक पाहू आपण, प्राइस क्रिएट फर्स्ट इम्प्रेशन. बघा, हे वाक्य तुमच्या ओळखीचं आहे. आपण नेहमी म्हणत असतो फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. अगदी त्याच प्रकारचं आहे. मग यामध्ये असं म्हणता येईल, ऑफन प्राइस इज अ फर्स्ट फॅक्टर. काय आहे? फर्स्ट फॅक्टर अ कंझ्युमर नोटीस अबाउट द प्रोडक्ट. ग्राहक कोणतीही वस्तू खरेदी करण्या अगोदर त्या वस्तूच्या संदर्भात कुठली गोष्ट लक्षात घेतो? तर प्राईस. मग ही प्राईस त्या ग्राहकाला चटकन आकर्षण करणारी घटक आहे. व्हाईल द कस्टमर मे बी हिज फायनल बाईंग डिसिजन ऑन द ओव्हरऑल बेनिफिट ऑफर बाय द प्रोडक्ट. जेव्हा प्रोडक्ट ऑफर केली जाते, ग्राहक खरेदी करण्याचा विचार करत असतो, तेव्हा तो त्याबरोबरच ही इज लाईक टू कम्पेअर द प्राइस विथ अदर व्हॅल्यूज. तो कंपॅरिझन करायला लागतो. उदाहरणार्थ, आपणास ब्रँडेड शूज घ्यायचे आहेत, तेव्हा शूज म्हणल्याबरोबर आपल्यासमोर काही कॉमन ब्रँडेड प्रोडक्ट आपल्यासमोर येतात. उदाहरणार्थ रिलॅक्सो, पॅरागॉन, बाटा, वुडलँड. तर आपण शूज घेत असताना आपल्या डोक्यामध्ये वस्तू खरेदी करण्या अगोदरच की आपणास एवढ्या किमतीची, एवढ्या ठराविक रेंजपर्यंत आणि या प्रकारचं प्रोडक्ट आपल्यास घ्यायचं आहे. म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर आपला स्पोर्ट बूट घ्यायचा आहे. 2 मित्र असतात, एकाकडं 500च रुपये आहेत आणि एकाकडं 2,500-3,000 रुपये आहेत.
मग जो 2,500-3,000 रुपये खर्च करण्याची कॅपॅसिटी ठेवतो तो रिबॉक या कंपनीचे स्पोर्ट बूट खरेदी करतील किंवा बाटाचे सुद्धा 1,300-1,400 रुपयापर्यंतचे बूट तो खरेदी करू शकतो. आणि ज्यांच्याकडे अगदीच 400-500 रुपये आहेत ते डीमार्ट सारख्या ठिकाणी स्पोर्ट बूट्स चूज करू शकतात. मग त्यामध्ये बफेलो, वरेन, कूल अशा प्रकारचे आपल्यास ब्रँड दिसतील. मग हे सुद्धा ब्रँडच आहेत. आणि रिबूक, बाटा हे सुद्धा ब्रँडच आहेत. मग फरक कुठं पडला तर प्रत्येक ग्राहक हा एकसारखा विचार करत नाही. त्यांना आकर्षित करणारी त्या त्या कॅटेगरीची प्राईज त्यांना आवश्यक असते. मग हा तिसरा मुद्दासुद्धा अतिशय छान तुमच्या लक्षात आलेला आहे. प्राईस क्रिएट फर्स्ट इम्प्रेशन. यानंतर पुढचा घटक आहे व्हायटल एलिमेंट सेल्स प्रमोशन. बघा, यामध्ये असं म्हणता येईल बीइंग द मोस्ट फ्लेक्झिबल कंपोनंट ऑफ मार्केटिंग मिक्स. काय आहे तर फ्लेक्झिबल घटक बनण्यासाठी, त्या मार्केटिंग मिक्सचे घटक बनण्यासाठी प्राईस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सेल्स प्रमोशन. मग हा त्यातला किंमत जो घटक आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावीपणे प्रभाव टाकणारा हा प्राईस घटक आहे. उदाहरणार्थ बघा, साखर सर्वसाधारणपणे 36 ते 38 रुपये ही सर्वसाधारणपणे उपलब्ध होते. मात्र मधुरासारख्या ब्रँडची साखर 120 रुपये 130 रुपये किलो पर ग्रॅम आहे. किलो पर ग्रॅम म्हणजेच किलो. तर यामध्ये बघा, आपण सर्वसाधारणपणे साखर म्हणल्याबरोबर 40 रुपयेपर्यंत आपण ठीक आहे, आपण त्याला खरेदी करण्याची इच्छा ठेवू शकतो. मात्र कितीही ब्रँडेड आपण साखर खात असली तरी आपण 50 रुपयाच्या वर आपण त्याला खर्च करू शकणार नाही. मात्र मधुरासारखे जे ब्रँड आहेत ते मात्र फिक्स आणि दर्जेदार साखर आपणास प्रोव्हाइड करतात 100 ते 110 रुपयाच्या रेंजमध्ये पर किलो. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आला की बघा, प्राईस हा विक्री करण्यासाठी किती महत्त्वाचा घटक आहे. म्हणून सर्वसाधारण जे आपण थर्ड क्वालिटीची म्हणतो, तिसऱ्या क्रमांकाची, तर तशा प्रकारची मार्केटमध्ये साखर जास्त प्रमाणात विकली जाते. कारण जेवढ्या हाय प्रकारची क्वालिटी निर्माण करण्यास उत्पादन खर्च वाढत जातो त्याबरोबर वस्तूच्या किमतीही वाढत जातात. म्हणून सर्वसाधारण व्यक्ती हे 38 ते 40 रुपये किलोग्रॅम या दरम्यानची साखर खरेदी करत असतात. मग हे चांगल्या पद्धतीनं घटक अभ्यास करा, मुद्दे पाठ करण्याचा प्रयत्न करा. कारण मार्केटिंगमध्ये एकसारखे विषय सारखे परत येत असतात. तुम्ही चांगल्या पद्धतीने या व्हिडिओचा अभ्यास कराल. धन्यवाद.